जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागत नाही, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्ष कोणाचा याच्यावरती अंतिम निर्णय देत नाही आणि जोपर्यंत मला प्रोटेक्शन दिलेलं आहे, मग जर माझे लोक जरी शिवसेना या चिन्हावरती निवडून आलेले असतील, धनुष्यबाण चिन्हावरती, तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरेला गटाच्या खाली आहेत, त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला त्यांना 4 वेगळे 3 वेगळे असं करता येणार नाही। जे शिंदे गटात स्वेच्छेने गेलेले आहेत त्यांना लख लाभो, आमचं काही म्हणणं नाही, आम्ही त्यांच्यावरती क्लेम करत नाही। आता खाली पण आम्हाला जर व्हीप काढ, आता हा प्रश्न मिटला, कारण आता सगळेच जे आले ते मशाल चिन्हावरती आले, पण त्याच्या अगोदर पण आम्ही जो व्हीप काढायचा, जो व्हीप आम्ही मशाल चिन्हाच्या पक्षाने काढलेला व्हीप हा देखील धनुष्यबाण चिन्हाला लागला या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे, तर मग ह्या सभागृहामध्ये आम्हाला 4 आणि 3 वेगळं करायचं कारण काय? उद्या 4 आणि तुम्हाला 3 वेगळं केलं आणि हे जर रेकॉर्डर असेल तर उद्या तुम्ही माझं सगळं अस्तित्वच मोडून काढताय, माझा विरोधी पक्षनेता मोडून काढताय, तुम्ही माझ्या सगळ्या ज्या काही कमिट्या उद्या बनणार आहे या कमिट्यामध्ये माझं प्रपोर्शनेट माझं मतदान तुम्ही मोडून काढताय। उद्या तुम्ही आमचं मत देखील व्हॅलिड ठरवणार नाही। उद्या आम्हाला जर तुम्ही तिकडे पकडलं, आम्हाला 3 जणांना सोडून, तर उद्या डिस्क्वालिफिकेशन तुमच्या म्हणण्याप्रमाणे डिस्क्वालिफिकेशनला आपोआप पात्र झाले सगळे। जर सुप्रीम कोर्ट मला डिस्क्वालिफाय करत नाहीये, मला इलेक्शन कमिशनने डिस्क्वालिफाय केलं नाहीये, मला खालच्या अध्यक्षाने डिस्क्वालिफाय केलं नाहीये, तर हे नवीन कुठले सभापती मला डिस्क्वालिफाय किंवा माझ्यामध्ये अशी फूट टाकण्याचं काम करू शकतात। म्हणून माझी मागणी अशी आहे की आपण ऍडव्होकेट जनरलला बोलवावं, त्यांचं मत घ्यावं आणि त्यानंतर हे आपलं म्हणणं अधोरेखित करावं। तोपर्यंत रेकॉर्डवरती जे चुकीचं गेलेलं आहे ते काढून टाकावं, अशी मागणी मी या निमित्ताने करतोय। तुमचा शिवसेनेचा विषय आहे? नाही, शिवसेनेचा विषय आहे तुमचा वेगळा आहे का राष्ट्रवादीचा? नाही, परंतु त्यांचा विषय त्यांच्या, हा ठीक आहे, मग सर मग बोला। मला वाटलं त्यांच्या विचारावर तुम्हाला त्यांच्यावर दोघांचाही विषय तोच आहे, फक्त ते करताना त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोच माझा मुद्दा आहे, त्यात बदल काही नाही। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या प्रक्रिया करताना सुद्धा कोणाला, आता तुम्ही गटनेता पक्षप्रतोद म्हणून बोलवताय किंवा कमिट्या करणार आहात, त्या कमिटीला करताना आपण जो बायस केलेला आहे, म्हणजे एकाच गटाला सांगून ते सांगतील त्याप्रमाणे करण्याचा निर्णय, शेवटी सुप्रीम कोर्टात काय निर्णय व्हायचा तो होऊन द्या, तोपर्यंत दोघांनाही स्वतंत्र काम करण्याच्या संदर्भातला निर्णय देत। आता आमची विनंती काय आहे की या सर्व करताना आमचा जो अधिकार आहे पहिला, आमचा तो अधिकाराप्रमाणे त्याला पहिलं प्राधान्य द्यावं। गटनेता पक्षप्रतोद वगैरे करताना आम्हाला तो पहिला प्राधान्य द्यावं, आम्हाला जो डावललं जात आहे ते डावलू नये, एवढं आमचं विनंती आहे।